एचडीपीएस महाराष्ट्र में कपास उत्पादकता बढ़ाने की कुंजी। सीआईसीआर में विशेषज्ञों की राय। भारत में लगभग 1.2 करोड़ हेक्टेयर क्षेत्र में कपास की खेती होती है। फिर भी अमेरिका, ब्राज़ील और ऑस्ट्रेलिया जैसे देशों की तुलना में औसत पैदावार कम है, जो जैव प्रौद्योगिकी और सटीक कृषि तकनीकों का लाभ उठाते हैं। महाराष्ट्र, जो 40 लाख हेक्टेयर में कपास उत्पादन करता है, लंबे समय से स्थिर उत्पादकता की समस्या से जूझ रहा है। इस स्थिति को सुधारने के लिए विशेषज्ञ, उद्योग जगत के नेता और नीति निर्माता विज्ञान आधारित समाधानों को अपनाने पर जोर दे रहे हैं। नागपुर में आयोजित आईसीएआर राष्ट्रीय कार्यशाला एचडीपीएस के माध्यम से कपास की उपज में सुधार, जिसे आईसीएआर सेंट्रल इंस्टीट्यूट फॉर कॉटन रिसर्च ने फेडरेशन ऑफ सीड इंडस्ट्री ऑफ इंडिया और नेशनल सीड एसोसिएशन ऑफ इंडिया के सहयोग से आयोजित किया, में विशेषज्ञों ने हाई डेंसिटी प्लांटिंग सिस्टम अपनाने की आवश्यकता पर जोर दिया। ये कृषि प्रणाली प्रति एकड़ पौधों की संख्या बढ़ाने, मशीनों के उपयोग को सक्षम बनाने, श्रम पर निर्भरता कम करने, उत्पादकता बढ़ाने और किसानों की आय में वृद्धि करने में सहायक है। एचडीपीएस भारत के कपास क्षेत्र को बदलने की दिशा में एक महत्वपूर्ण कदम है। ये कम उपज देने वाली उथली से मध्यम मिट्टी में उच्च पौध घनत्व को सक्षम बनाता है और यंत्रीकरण को बढ़ावा देता है, जिससे न केवल पैदावार बढ़ती है बल्कि श्रम पर निर्भरता भी घटती है। सरकार की वित्तीय सहायता योजनाएं कपास खेती के आधुनिकीकरण के प्रति प्रतिबद्धता को दर्शाती हैं। वर्तमान में महाराष्ट्र में 16,000 एकड़ क्षेत्र में एचडीपीएस अपनाया जा चुका है, जिसमें 6,664 किसान सीआईसीआर, 10 निजी बीज कंपनियों और कृषि एवं वस्त्र मंत्रालय के संयुक्त सार्वजनिक निजी भागीदारी परियोजना के तहत भाग ले रहे हैं। केंद्र सरकार द्वारा 16,000 रुपये प्रति हेक्टेयर की प्रोत्साहन राशि ने भी इस पद्धति को अपनाने को बढ़ावा दिया है। एचडीपीएस से उत्पादकता में 30 से 50% प्रति एकड़ वृद्धि देखी गई है। महाराष्ट्र के किसान अमेरिका, ऑस्ट्रेलिया और ब्राज़ील में व्यापक रूप से उपयोग की जाने वाली नई पीढ़ी की कपास किस्मों को अपनाने की मांग कर रहे हैं। विशेषज्ञों ने चेतावनी दी कि कीट प्रतिरोध क्षमता विकसित हो रही है, इसलिए भारत को नई तकनीकों को अपनाना चाहिए ताकि कपास उत्पादन अंतर्राष्ट्रीय स्तर पर प्रतिस्पर्धा बना रहे। कैमरामैन सचिन के साथ सनी भोगांडे, शनकनाथ न्यूज, नागपूर। ॲक्च्युली भारत सरकारने यावर्षीपासून टेक्नॉलॉजी अँड मिशन ऑन कॉटन याची हे स्टार्ट केलेलं आहे आणि या कॉटन मिशनच्या अंतर्गत याचं कारण असं झालं की गेल्या 10 वर्षामध्ये कपाशीचं उत्पादन कमी होत चाललं आहे आणि कपाशीचे जे आता अवलंबून राहणारे लोक आहेत, जसं मिल्स आहेत, जिनर्स आहेत, यांना देखील कापसाची मागणी जी पाहिजे ती मिळत नाही आहे। तर ही स्थिती आपल्याला पुन्हा बदलायची असेल तर आपल्याला कपाशीचं उत्पन्न वाढवणं भाग आहे। आता कपाशीचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर आपल्याजवळ कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान उपलब्ध आहे हे पाहावं लागेल आणि गेल्या 4-5 वर्षापासून आपण एक नवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला आहे आणि शेतकऱ्याच्या शेतावर देखील त्याचे प्रयोग करण्यात आलेत। तर त्याला आपण एचडीपीएस म्हणतो, म्हणजे हाय डेन्सिटी प्लांटिंग सिस्टम, किंवा मराठीमध्ये त्याला अतिघन लागवड पद्धत म्हणतो आपण। तर ही अतिघन लागवड पद्धतीमध्ये आपण विचार असा केला की एका एकरामध्ये साधारणतः 25 ते 28 हजार जर रोपं आपण लावले तर या कपाशीच्या पासून होणारं उत्पादन जे आहे हे जास्त येईल आणि ही पद्धत जगामध्ये सगळीकडे, ब्राझील असेल, अमेरिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, या ठिकाणी ही अतिघन लागवड पद्धत कॉमन लावतात। आता आपल्याकडे निरनिराळ्या प्रकारच्या जमिनी असल्यामुळे काही हलक्या जमिनी आहे, काही जास्त भारीच्या जमिनी आहेत, तर आपण असा विचार केला की आपल्याकडे जवळजवळ 40% जमिनी अशा आहेत की ज्या ठिकाणी रेनफॉल कमी आहे आणि जमिनी हलक्या आहेत। या हलक्या जमिनीमध्ये आपल्याला जर एक शॉर्ट ड्युरेशन म्हणजे कमी साधारणतः दिवसात येणारं आपल्याला कापसाचं पीक आवश्यक आहे, म्हणजे साधारणतः 140 दिवसामध्ये कापूस आला पाहिजेत, अशा प्रकारचं पीक आपण इथे लावायला पाहिजेत। आणि म्हणून मग आम्हाला असा विचार आला की हे एचडीपीएस टेक्नॉलॉजी जी आहे अतिघन लागवड याचा आपण प्रयोग करून पाहिले आणि मग असं दिसून आलं की याला अडचणी कोणत्या आहेत। अडचणी एक आहे की आपल्याला अतिघन लागवड पद्धती करायचं असेल तर आपल्याला तशा प्रकारचे रोपं म्हणजे तशा प्रकारच्या व्हरायटीज निर्माण करावं लागतील आणि अशा प्रकारच्या व्हरायटीज निर्माण करण्यासाठी मग संशोधन करण्यात आलं आणि फॉर्च्युनेटली काय झालं की आता आपल्याजवळ या ज्या निरनिराळ्या आपल्या सीड कंपन्या आहेत त्यांनी प्रत्येकाने याच्यावर 4 वर्षात संशोधन करून
आज आपल्याकडे बऱ्याच प्रकारचे जे जाती आहेत उपलब्ध करून दिल्या. असे हायब्रिड आहेत की जे 140 दिवसात येतात, त्याची उंची वाढत नाहीत, ज्याच्यामध्ये जास्त ब्रँचिंग होत नाही आणि त्याला भरपूर प्रकारचं म्हणजे बोंड लागतात. मग हे आपण त्याचे प्रयोग आपण केल्यानंतर आम्हाला असं दिसून आलं की HDPSमध्ये आमचा पहिला मुद्दा जो आहे की आपल्याला अतिघट लागवडमध्ये आपल्याला चांगल्या प्रकारच्या व्हरायटीज आणणं बघा आणि मग त्याला लागणारं अन्नद्रव्य, त्याला लागणारं वॉटर मॅनेजमेंट, त्याला येणारे कीड रोग याच्यावर संशोधन केलं आणि असं दिसून आलं की आपण आज आपलं उत्पादन जे आहे महाराष्ट्रातलं ते साधारणतः 300-350 किलो रुई प्रति हेक्टर आहे. हे जर आपल्याला डबल करायचं असेल तर शक्यता आहे, कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त एरिया हा जो आहे हा आपल्या पावसावर अवलंबून असणाऱ्या शेतीवर असल्यामुळे या ठिकाणी मग आपण विचार केला आणि मग आपण याचा प्रसार करायचा. म्हणून मग आज भारत सरकारने एक फार चांगला उपक्रम सुरू केला की जेणेकरून या टेक्नॉलॉजी मिशनमध्ये या तंत्रज्ञानाचा आपल्याला मोठ्या प्रमाणात आपल्याला प्रसार करायचा आहे आणि म्हणून आजचं जे वर्कशॉप आपण इथे ठेवलं आहे तो त्याच्यात मागचा मेन उद्देश आहे. आणि या वर्कशॉपमध्ये सारासार चर्चा करून सगळ्या प्रकारचं म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनर्स याच्यात आलेले आहेत. म्हणजे सीड कंपनीचे लोक आहेत, जिनिंगचे लोक आहेत, शेतकरी आहेत, शास्त्रज्ञ आहेत, असे सगळे लोक ज्यांना कॉटनमध्ये इंटरेस्ट आहे आज इथे जमा झालेत. आणि मग एक स्ट्रॅटेजी आपण ठरवणार आहोत की जेणेकरून आपल्याकडे विदर्भात, महाराष्ट्रात म्हणा किंवा आणखीन ज्या भागामध्ये ही जी टेक्नॉलॉजी आहे अतिघट लागवडची ही मोठ्या प्रमाणात आपण लागू करू शकतो. सर, जुन्या परंपरागत शेती पद्धतीला आधुनिक जोड किती गरजेची आहे सर कॉटनची वृद्धी करण्यासाठी? मी सांगितलं की जुनी परंपरागत शेतीला आपल्याला आज जोपर्यंत आपण आधुनिक शेतीची जोड देणार नाही तोपर्यंत उत्पन्न वाढणार नाही. आणि आधुनिक जोड देताना आपल्याला हे कळलं की निराळ्या प्रकारचे तंत्रज्ञान आजकाल उपलब्ध झालेले. आता आपल्याकडे समजा जर गुलाबी बोंडअळी आली असेल तर गुलाबी बोंडअळीला आपल्याला ट्रॅडिशनल पद्धतीनं काही करता येणार नाही, पण आपल्याजवळ आता नवीन तंत्रज्ञान आलं आहे ज्याला आम्ही PB रोप टेक्नॉलॉजी म्हणतो. ते जर आपण वापरलं तर आपल्याला त्याचा कंट्रोल करता येतो. किंवा मग आता जेनेटिकली मॉडिफाईड आपण क्रॉप जर पिंक बोलवर्मचं तयार केलं तर त्याचा फायदा होऊ शकतो. आपल्याकडे आता याचा पांढऱ्या माशीचा प्रॉब्लेम आहे, आपल्याकडे व्हायरसचा प्रॉब्लेम येतो. हे सगळे कंट्रोल करण्यासाठी आपल्याला आता नवीन तंत्रज्ञानाचा वापर करावा लागेल. आणि जमिनीची सुपीकता हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, कारण गेल्या अनेक वर्षापासून आपण पीक घेतोय आणि जमिनीमधलं जे नत्रस्फुरत पाशाच्या व्यतिरिक्त आपल्याला जे अन्नद्रव्य पाहिजेत, जस्त आहे, पाला स्फुरद आहे, त्याच्यानंतर सल्फर आहे, झिंक आहे, बोरॉन आहे, ह्या सगळ्याचा वापर आपल्याला करावा लागणार आहे. तरच आपल्याला जाऊन पुढे आपल्याला सगळं तंत्रज्ञान त्याचा उपयोग होणार आहे. आणि म्हणून हे जे तंत्रज्ञान आणलेलं आहे आपण, मला खात्री आहे की महाराष्ट्रामध्ये पुढच्या 5 वर्षामध्ये आपण उत्पन्न शेतकऱ्याचं डबल करू शकतो आणि जेणेकरून मिल्सलाही फायदा होईल, शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढेल, खर्च कसा कमी करता येईल तो आपण विचार करायचा आणि याच्यामधून जास्तीत जास्त फायदा आमच्या शेतकऱ्या बंधूंना कसा होईल हा विचार करायचा आहे. म्हणून ही तंत्रज्ञान आपण या ठिकाणी आणलेलं आहे. नमस्कार. तुम्ही आत्ताच यावर्षी जे अर्थसंकल्पीय अधिवेशन बघितलं असेल त्याच्यामध्ये जे आपले अर्थमंत्री आणि प्रधानमंत्रींनी सुद्धा कपाशीमध्ये उत्पादन वाढीवर खूप जोर दिलेला आहे. नवीन ज्या पद्धती आहे, आपण ज्या पद्धती पारंपरिक पद्धतीने कपाशी उत्पादनाचा प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये तंत्रज्ञान, चांगले जिनोटाईप्स किंवा चांगल्या व्हेरायटीज याचं जे काही आपल्याला पूर्ण फायदा घ्यायचा तो घेऊन झाला आहे. याच्या पुढे आपल्याला अजून जर समजा 1.5 पटीने किंवा 2 पटीने उत्पादन जर वाढवायचं असेल तर नवीन तंत्रज्ञान हे आवश्यक राहणार आहे. आज आम्ही इथे जे चर्चासत्र सुरू आहे तिथे आम्ही आज HDPS जी संकल्पना आहे म्हणजे अतिसघन पीक पद्धती, ज्याच्यामध्ये एका एकरामध्ये झाडांची संख्या वाढवून आपल्याला उत्पादन वाढ कशी करता येईल याच्यावर चर्चा झाली. या पद्धती शेतकऱ्यांना अत्यंत उपयुक्त ठरणार आहे, कारण आपण जर आपल्या विभागामध्ये ज्या हलक्या जमिनी जी आहे त्यामध्ये जर उत्पादन बघितलं तर कपाशीचं उत्पादन हे कमी येतं आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यालासुद्धा आर्थिक नुकसान होतं, कारण तो खर्च करत असतो पण त्या प्रमाणात त्याला उत्पादन मिळत नाही. ही जी नवीन अतिसघन पीक पद्धती आहे ज्याला HDPS असं इंग्रजीत म्हटलं जातं, याच्यामुळे एकरी झाडांची संख्या वाढवून
आपल्याला उत्पादन जे आहे ते 1.5 पटीने वाढवता येईल आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांचा जो नफा आहे हा निश्चितच वाढणार आहे. वर्कशॉप है ये, इसमें ऑल ओवर इंडिया से जो इंडस्ट्री का लोग हैं, साइंटिस्ट लोग हैं, अलग अलग राष्ट्रों से एक्सपर्ट्स, कॉटन एक्सपर्ट्स हैं, और किसान, खासकर किसान और टेक्सटाइल इंडस्ट्री का लोग, और स्टेट डिपार्टमेंट ऑफ एग्रीकल्चर, स्टेट एग्रीकल्चर यूनिवर्सिटीज़, सभी स्टेक होल्डर्स जो कॉटन से जुड़े हुए हैं, वो सभी ऐसा 250 डेलीगेट्स यहाँ वर्कशॉप में मौजूद है. इसीलिए कि कॉटन का प्रोडक्टिविटी जो अब 450 केजी लिंट पर हेक्टेयर जो हमको मिल रहा है आजकल, वो दुनिया में जो 800 केजी लिंट पर हेक्टेयर उसका प्रोडक्टिविटी का तुलने में कम है. और कैसे इसका प्रोडक्टिविटी खासकर कोरडवाहू खेती में, रेनफेड एरियाज में कैसे उसको इंक्रीज़ करें, उसका विषय में चर्चा करने के लिए एक हाई डेंसिटी प्लांटिंग सिस्टम, ये सघन लागवड पद्धति जो नया पद्धति है, नया एग्रोनॉमी है, टेक्निक है, उसको कैसे बढ़ावा दे और इसमें अपनाने में किसानों को क्या क्या चैलेंजेस आता है, और सभी स्टेक होल्डर्स जो इनपुट इंडस्ट्री, मशीनरी इंडस्ट्री, सीड इंडस्ट्री और साइंटिफिक एक्सपर्टीज़ जो फार्मर्स को मिलना चाहिए, वो एकीकृत कैसे करें, इस विषय में चर्चा करने के लिए आज यहाँ नागपुर में CICR नागपुर की ICR की संस्था है, रिसर्च संशोधन केंद्रीय कपास संशोधन संस्था है, उसका कंडक्ट कर रहा है एक वर्कशॉप. और इसमें बहुत सारा जो हमको सफलता मिली है, जो स्पेशल प्रोजेक्ट ऑन कॉटन 8 राज्यों में 61 जिलों में करीब 15,000 किसानों के साथ हमारा 2 साल से जो एक सघन लागवड पद्धति, हाई डेंसिटी प्लांटिंग सिस्टम के बारे में जो काम चल रहा है, उसका नतीजा भी पेश करने के लिए, और किसान जो इस प्रोजेक्ट में भाग ले रहा है उनका भी विचार, उसका एक्सपीरियंस शेयरिंग के लिए भी ये वर्कशॉप, और अच्छे करने के लिए क्या आगे आने वाला 2-3 सीजन्स में और मजबूत करने के लिए ये वर्कशॉप रखा गया.